बंद झाली, सोयीस्कर पद्धत आली, एकच टॅक्स आला आणि आज आपण पाहिलं तर या देशातील करदात्यांची संख्या झाली 1,51,00,000 म्हणजे आपण त्यानंतर मोदीजींनी पहिला निर्णय घेतला वन नेशन वन टॅक्सचा आणि त्यावेळेला जीएसटी अस्तित्वात आली आणि या जीएसटीच्या माध्यमातून मग वेळोवेळी अनेक चांगल्या सुविधा असतील, सोयीस्कर सोपस्कर अशा पद्धतीची रचना असेल ती केली गेली आणि या देशातील बघा बदल इतका झाला आणि आपल्या सर्वांना मोठा दिलासा दिलेला आहे। 22 तारखेपासूनच म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीपासून हे जीएसटीचे नवीन रिफॉर्म्स हे लागू झालेले आहेत। त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्या दररोजच्या प्रबोधनात्मक मार्गदर्शन करावं। कार्यकर्ते अतिशय व्यवस्थित आहेत। माझी पत्रकार बंधूंना पण विनंती आहे, थोडंसं ट्रॅफिकला अडथळे होणार नाही आता थोडं आपण सगळे या ठिकाणी आणलेले आहेत। दूध असेल, पनीर असेल त्याची देखील जीएसटी आता 5% आणलेली आहे। सगळ्यात महत्वाचं इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या होत्या त्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 28% जीएसटी होती, ती आता केवळ 18% जीएसटी आहे। मोठ्या प्रमाणात ही राहत मोदीजींनी दिली आहे। त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी परवा पूर्वांचल इथे गेले आणि काही व्यापाऱ्यांना ग्राहकांशी त्यांनी संवाद साधला। त्याच अनुषंगाने आज आपले खासदार मुरलीधर मोहोळ हे या भागातल्या व्यापाऱ्यांशी, ग्राहकांशी, नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत, प्रबोधनासाठीच आलेले आहेत। ज्या जीएसटीचे रिफॉर्म्स आहेत त्याचं पत्रक देण्यासाठी आपले खासदार आलेले आहेत। मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पुणे ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत खूप मोठा दिलासा हा आपल्याकडे नागरिकांना मिळाला आहे। केंद्र सरकारने आणि मोदीजींनी त्या दिवशी ज्या भाषणामध्ये सांगितलं की हे पर्व या ठिकाणी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून संपन्न होणार आहे। मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपण नागरिकांशी पण संवाद साधला पाहिजे आणि व्यापाऱ्यांशी पण संवाद साधला पाहिजे। हे करत असताना मोदीजींनी आपल्या सर्वांनाच आत्मनिर्भर भारत असा संदेश देत स्वदेशी वस्तू वापराव्यात आणि आपल्याकडे व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी सुद्धा अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वदेशी वस्तू या विक्रीसाठी आणाव्यात। नवरात्र असेल, दसरा, दिवाळी या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली जाते। कालच पुणे शहरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर उच्चांकी खरेदी झाली, लोक बाहेर पडली आणि मग आपल्या देशाला या निमित्ताने आर्थिक सुबत्ता मिळावी। आपला देश हा जगाच्या पाठीवरती आर्थिक प्रगल्भ व्हावा, तो 4थ्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावरती, 3ऱ्यावरून 2ऱ्यावरती अशा पद्धतीने आपला देश हा स्वयंपूर्ण बनावा म्हणून मोदीजींनी हे पाऊल उचलले। मी फार वेळ यामध्ये घेणार नाही कारण अण्णा हे स्वतः संसदेमध्ये या विषयाच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये होते आणि ते खासदार आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत, ते आपल्याशी या विषयामध्ये अधिक बोलतील। मी जीएसटी सुधारणाच्या संदर्भात या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारा निर्णय केला, त्याबद्दल भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने माननीय मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे। आज आपण ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम लक्ष्मी रस्त्यावरती या ठिकाणी करतोय असे आपले केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आपले शहराचे सरचिटणीस
पुनीत जोशी, विश्वास ननावरे, प्रियांकाताई शेंडगे, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ता बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी हा कार्यक्रम लक्ष्मी रोडला घेण्यामागचं कारणही असंच आहे की या निमित्ताने माननीय आपले केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ हे या ठिकाणी काही व्यापारी बांधवांशी जाऊन संवाद साधणार आहेत आणि हा कार्यक्रम केवळ आज या ठिकाणी चौकात घेतलाय आणि आपण थांबलोय असं नाही, तर पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये आपल्याला आपापल्या भागामध्ये अशाच पद्धतीने सर्व व्यापारी असतील, छोटे मोठे दुकानदार असतील, या सर्वांशी या निमित्ताने संवाद साधायचा आहे. आपल्याला माहिती की या जीएसटी मध्ये जो या ठिकाणी बदल केलाय तेव्हा सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे. हा व्यापारी आणि ग्राहक संवादाचा कार्यक्रम सुरू आहे. धन्यवाद मोदी सरकार. भारत माता की जय. भारत माता की जय. शहराचे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजी घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, विश्वास ननावरे, प्रियांकाताई शेंडगे, उपस्थित सर्वच आपले पदाधिकारी, नगरसेवक, म्हणजे फक्त चारी बाजूला आपल्या जे कार्यकर्ते उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती की वाहतुकीचं नियोजन आपण करा. आपल्यामुळे तर अडथळा नाही होते, पण वाहतुकीचं नियोजन आपण करा. कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा येणार नाही. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरनं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाला संबोधित केलं, त्यावेळी त्यांनी एक घोषणा केली होती की पुढच्या सणांच्या सगळ्या कालावधीमध्ये या देशातील नागरिकांना एक मोठी भेट आम्ही जीएसटीच्या माध्यमातून देणार आहोत. आणि त्याप्रमाणे माननीय मोदीजींनी जीएसटी रिफॉर्म्स आणला, जीएसटी मध्ये सुधारणा केली आणि 22 सप्टेंबर पासून प्रत्यक्षामध्ये ज्या सुधारणा जीएसटी मध्ये केल्या त्या अंमलबजावणी त्या अंमलात आणल्या गेल्या आणि त्यानंतर या देशामध्ये सर्वसामान्य नागरिक असेल, व्यापारी असेल, छोटे उद्योग करणारी मंडळी असतील, या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण, एक भावना आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये पक्षाच्या वतीनं हे अभियान सुरू झालं आणि जीएसटी सुधारणा झाल्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी आपापल्या शहरामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांना, नागरिकांना भेटून या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद साधला जातोय. त्यांच्याशी जीएसटीच्या सुधारणानंतर आलेले बदल, आलेला अनुभव याच्याबद्दल चर्चा केली जाते आणि एक अत्यंत हा सगळा समाधानाचा, आनंदाचा जो हा सगळा एकूण जे पाहिला आपण ही परिस्थिती, तर त्याच्यामध्ये आज पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या माध्यमातून या अभियानाला सुरुवात होतीये. पुढच्या काळामध्ये शहरातील सर्व भागात, सर्व ठिकाणी कार्यकर्ते, आमचे सर्व नेते त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी पेठेमध्ये व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि इतका मोठा ऐतिहासिक निर्णय झाला त्याबद्दलचं प्रत्यक्षामध्ये नागरिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये जी भावना आहे त्याबद्दल चर्चा केली जाईल आणि एक समाधान आहे, एक मोदीजींना धन्यवाद देण्याचा कार्यक्रम या निमित्ताने केला जातोय. आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये 2014 पूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. अधिकृत कोणी मत घेऊ नका. प्रसार माध्यमासमोर फक्त खासदार आणि आपल्या शहराचे अध्यक्ष आपलं पक्षपूर्व अधिकृत मत घ्यायला येणार आहे.
ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी गणेश उत्सवाच्या काळातच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची दिवाळी घोषित केली होती. आहे सगळं अर्थमंत्रिमंडळ सीएम डीसीएम सगळे पूर दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप इथं आनंदोत्सव साजरा पहिलं दुरुस्त करतो. राज्यामध्ये जो पूर आहे परिस्थिती आहे, आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत, सगळे जण गेलेले आहेत. हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही. आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्याला, कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर, त्या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी, नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात कुठलंही गैर काही नाही. कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का? इथं काय गुलाल आहे, इथं काय ढोलताशा आहे? उत्सव नाही, हे एक अभियान आहे. त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू. दुसरं बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2014 नंतर एक क्रांतिकारी निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी, म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला 2014 पूर्वी आपल्याला माहिती आहे देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते. सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होतं आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला. माननीय मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब 2014 साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला. त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं. जीएसटीच्या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले. या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक भेट केंद्र सरकारची माननीय मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते. आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो. आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर 99% वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्यात फक्त 18%वरून आता ते 5%वरती जीएसटी आला. 90% वस्तू अशा आल्या ज्याच्यावरनं 18%वरती आता टॅक्स आपण चौकटीमध्ये आलो. आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता, व्यापारी, छोटे छोटे व्यापारी, एमएसएमई या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला. आपण हे पाहिलं असं लक्ष्मी रोडच्या कमीत कमी 5-6 संघटना व्यापाऱ्यांच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे ही जनभावना आहे, हे जनभावनेचा आदर करत आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे की 22 तारखेपासून या जीएसटी सुधारण्याचा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि हाच त्याच्या मागचा आज उद्देश आहे की आम्ही सगळे व्यापाऱ्यांना भेटणार आहोत. आम्ही पाहिलं का इथं कुठली काय बाकी, आम्ही व्यापाऱ्यांना भेटतोय. संवाद हा या संवादाचा कार्यक्रम आहे आणि हा देशभर चालू आहे. नाही पण टायमिंग धन्यवाद मोदी लोक म्हणतील तुमच्याच आमच्या कार्यकर्त्यांनी 2-2 किलोमीटर पर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या. लोक म्हणतायत की हे धन्यवाद मोदीजी म्हणतायत आम्हाला म्हणायची संधी द्या. तुम्हाला मी आता एकदा सांगितलं स्पष्ट की हा कार्यक्रम आहे. आता लोक दुकानात जाणार, लोक नागरिकांना भेटायचे, आमचेच कार्यकर्ते नियोजन करतात, चिंता नका करू. लडाखमध्ये भाजपचं कार्यालय झालेलं आहे. विद्यार्थी संघटनांनी म्हणजे पूर्ण राज्याचं जे कार्यालय होतं ते पूर्णपणे पेटवलेलं आहे. कुठेतरी हिंसक वातावरण आहे ते सुद्धा लडाखमध्ये निर्माण झालेलं आहे. नाही, आता जस्ट काही चॅनेलला तीच माहिती मिळाली, बातमी पाहिली आहे. मला असं वाटतं की हे काही विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. त्याला हिंसा हा काही मार्ग होऊ शकत नाही. थोडी माहिती याच्यामध्ये नक्की घेतली जाईल आणि मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर केंद्र सरकार याच्यामध्ये विचार. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पुण्याच्या प्रश्नासंदर्भात, पण पुण्यामध्ये खड्डे आहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. पुण्यामधल्या सगळ्या ज्या काही नागरी सुविधा आहेत, नागरिक सगळ्या समस्या त्याच्यावरती आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे लोकप्रतिनिधी सातत्यानं काम करतोय. त्यामुळे चिंता करू नका, आम्ही त्याच्यावरती काम करतोय. माननीय मुख्यमंत्र्यांचं पुण्यावरती विशेष लक्ष आहे. चला.